हॅलो, जय श्रीकृष्ण मित्रांनो. मी सुनीता खूप दिवसानंतर लाईव्ह आली ॲक्च्युली आणि Instagramवर मोस्टली मी जास्त करून लाईव्ह यायची कारण Instagram खूप इझी वाटायचं मला आणि तिथे जास्त मित्र येतात म्हणजे फॅन फॉलोविंग जेवढी आहे तिथे जास्त लोकं येतात. इथे कमी येतात Facebookवर बिकॉज Facebookवर लोकांना दुसरेच कामं असतात. त्याच्यामुळे Facebookवर मोस्टली लाईव्हला खूप कमी लोकं माझ्याकडे जॉइन करतात. तर Instagram तर माझा लाईव्ह बंद आहे. आणि काहीतरी इश्यू झाला त्याच्यामुळे Instagramला लाईव्ह चालत नाही आणि एवढ्या दिवसातून लाईव्ह न येण्याचं कारण सांगते मी तुम्हाला, की सध्या लाईफ ना एवढी जास्त मेस झाली ना, की आवरतात सावरतात नाकी नऊ आले, की परिवारातलेच काही लोक आहे ते जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहे. दिवाळीच्या दिवशी सुद्धा हे लोक आले होते 7-8 जण हत्यारं घेऊन. हे मी पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं. हे लोक ऍक्शन घेत नाही, इव्हन FIR सुद्धा घेत नाही. पोलीस बोलतात की हे तुमचा घरगुती मॅटर आहे, इंटरनल मॅटर आहे, आम्हाला अधिकार नाही की कुणाला काही बोलायचं. म्हणजे हे भांडण जवळ-जवळ 7-8 किंवा 9 महिन्यापासून चालू आहे. कदाचित माझ्या मते एवढं आठवण येते म्हणजे 8-9 महिने झालेत. पण त्यावेळेस तर वाद होते, पण एवढ्या लेव्हलपर्यंत नव्हते की रक्ताचे नाते, रक्तपिण्यावर उतरले. यांना एवढी सुद्धा लाज नाहीये. सख्खे आहेत आपले, रक्ताचे नाते, लहानाचे मोठे सोबत झाले. एवढी सुद्धा माणुसकी काय बोलायचं अशा लोकांना. की आईला आई जाणत नाही, बहिणीला बहिणी जाणत नाही, बहीण नको जाणू, आईचं जाण कमीत कमी. एवढी सुद्धा माणसाची हे गेलेली असते का, की माणूस आईला सुद्धा ओळखत नाही. तिला माझ्या मम्मीला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. तिला असं काहीही ऐकून किंवा कुणाचे फोन येतात, ऐकून तिला चेस्ट पेन होते. दिवाळीच्या दिवशी सगळे लोक फटाके लावत होतो. सगळ्या लोकांनी सेलिब्रेशन केलं असतं दिवाळीचं, आम्ही नाही केलं. कारण दिवाळीच्या दिवशी रात्री 11:30 पावणे 12ला आम्हाला कॉल्स आले होते की हे लोक तुमचा ॲड्रेस विचारताय, तुमच्या बाबतीत विचारताय, तुम्ही कुठे राहता, काय राहता. आणि त्या लोकांना विचारत होते हे लोक की म्हणजे तुम्ही त्यांच्या घरी जाता, तुम्ही त्यांना भेटता. म्हणजे हे लोक म्हणजे काही पण अशी घाणेरडी बदनामी करतायत. आणि हा लोक एवढं सुद्धा विचार करत नाही आणि हे लोक माझी Instagram, Facebook प्रोफाईल बाकीच्या लोकांना दाखवतात आणि बोलतात की हे चुकीचं काम करते. आता या लोकांना एवढं सुद्धा समजत नाही, मी आर्टिस्ट आहे. मी जवळ-जवळ 2014 किंवा 15 पासून फिल्मलाईनमध्ये काम करते. माझे 50च्या वर प्रोजेक्ट आहेत आणि 30च्या वर कदाचित नाही जास्तच असेल. माझ्या आठवणीत नाही एवढे, पण 50च्या वरती माझे प्रोजेक्ट आहेत आणि 30, 35, 40च्या वर माझे प्रोजेक्ट रिलीजही आहेत. आणि मी आर्टिस्ट आहे आणि हे लोकं माझ्या कॅरेक्टरवर, आर्टिस्टपणावर मुद्दाम हे लोकं ब्लेम करतात की मी चुकीचं काम करते. तर ह्या लोकांना माझा एकच मेसेज आहे की पोरकटपणा करू नका. तुम्ही जरी माझी प्रोफाईल कोणाला दाखवली, उद्या जर कोर्टात मी दावा केला आणि यांना बोलली की तुम्ही चुकीचं आहे ते तुम्ही साबित करा, तर तुम्ही काय घेऊन येताल? हे पूर्ण जो एवढा सोशल मीडिया आहे, जे 1 लाख 2 लाख जेवढे काही फॉलोअर्स आहे, हे काही Instagram, Facebookवरती कुणालाही विचारा, या लोकांनी कुणीही मला समोरून पाहिलंय का आत्तापर्यंत? मी लोकांना तेच माझं म्हणणं आहे की पोरकटपणा करू नका, काहीतरी लॉजिकली भांडा. की कसं असतं माहिती आहे का, पोलीस म्हणा किंवा कोर्ट कचेरी म्हणा, तुम्ही जेव्हा कुणावर ब्लेम करता ना, तुम्हाला ते प्रूफ पण द्यावं लागतं. हो की नाही? आणि विनाकारण तुम्ही कोणाची बदनामी करतात आणि त्यांना मारण्यासाठी तुम्ही लोकही पाठवतात, त्यांना ब्लॅकमेलिंग करतात, इकडून-तिकडून तुम्ही मेसेजही पाठवतात, यांना गोळ्या घालू, असं करू, तसं करू. माझ्याकडे एवढे प्रूफ आहेत ना, पण प्रॉब्लेम असा इथली प्रशासन मदत करत नाही, कोणत्या प्रकारची मदत करत नाहीये. आणि ते लोकं लिटरली पेपरसुद्धा बघत नाही. जसं की समोरच्याकडे काहीच प्रूफ नाहीये. की काय आम्ही कोणत्या गोष्टीसाठी भांडतोय की काय. विषय घराची नसते. एक छोट्याशा घरासाठी भांडण आहे. पण काय असं नाही, छोटंसं घर म्हणजे घर छोटं आणि मोठं नसतं. महत्वाचं नसते की तुमची 100 करोडची प्रॉपर्टी आहे, त्या 100 करोडचं घर आहे, की 50 बिघा काय गुंठा तुमची जमीन आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही भांडायचं. विषय तो नाही. माझ्या आईचं घर आहे, कष्टाचं घर आहे ते. आमच्यासाठी 100 करोडच्या वरतीची प्रॉपर्टी आहे ती. कारण की आमचं बालपण गेलंय तिथे. 1-1 किलो पीठ आणायचो आम्ही आणि 5-5, 6-6 दिवस तिथे खाल्लंय. आमच्या त्या आठवणी आमच्यासाठी ते फार मोलाचं आहे. आणि मेन म्हणजे माझ्या आईच्या कष्टाचं घर आहे. माझी आई तिथे राहायची आणि तिथल्या काही लोकांनी माझ्या आईला केस धरून घराबाहेर काढलं. मारहाण करत ह्या लोकांनी घराबाहेर काढलं. आणि हे लोकं मग त्यावेळेस निघून गेले. आम्हाला वाटलं जाऊ द्या, रागा-रागात कधी-कधी आपलेच लोकं भांडतात. तर आम्ही इग्नोर केलं. त्यावेळेस आम्ही काही केलं नाही. मग ह्याच लोकांनी खोटी कंप्लेंट टाकली की मी त्यांच्या मुलीचे फोटो व्हायरल केले. मला पोलीस स्टेशनवरनं यांनी अर्ज केला. मला पोलीस स्टेशनवरनं फोन आले, 3-4 फोन आले की मॅडम तुम्ही येऊन जा. त्यावेळी मी मुंबईला होते.
तर म्हटलं, "सर काय मॅटर आहे? मला सांगा तर खरं." म्हणे, "असं-असं झालंय म्हणे, तुम्ही तुमच्या पोरीचे फोटो व्हायरल केले." म्हटलं, "ठीक आहे सर, तुमच्याकडे जर प्रूफ असेल तर तुम्ही मला सांगा." मग त्याच्यानंतर 2दा-3दा मला पोलिसांचे फोन आले होते. मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलली, की "सर तुम्ही चौकशी करा ना, कसून चौकशी करा." जेव्हा कोणता व्यक्ती निडरपणाने बोलतो ना, की तुम्ही चौकशी करा, तर मग ही कॉमन गोष्ट असते, की त्याने ती चूक केलेली नाहीये. मी प्रूफ द्यायला तयार आहे. समोर येऊन प्रूफ देईन. कोणी कुणाचे फोटो व्हायरल केले, कुणी काय केलं, हो की नाही? मग ह्या लोकांना एवढी सुद्धा अक्कल नाहीये. हे स्वतःच्या घरातल्या लेकींचे जी पोरगी नांदते सासरमध्ये, हे स्वतःच तिची बदनामी करते. त्या पोरीला 2 पोरं आहे बिचारी, तिच्या घरात ती नांदते. ती मोठी पोरगी त्यांची, ती पण त्यांच्या घरात नांदते. आणि हे लोकं ब्लेम करतात मला, की मी त्यांना कॉल करते आणि त्यांचे घर फोडते किंवा त्यांचे फोटो व्हायरल करते. तर माझ्याकडे एवढा वेळच नाहीये. माझ्याकडे आई-बहिणी आहे, माझ्यावर जिम्मेदारी आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. मी कुणालाही फोन करत नाही. आता जाती ते लोकं फोन करतात तर आपण बोलू शकतो ना. बोलणार नाही असं कसं चालणार बरं? फोन येतात ते मी अटेंड करते. मग ते लोकं कॉल रेकॉर्ड करतात, तिला पाठवतात. मग ती सुसाईड करायची धमकी देते, कधी हात कापून घेते, कधी पाण्याच्या नदीत जाऊन उडी मारते, कधी अंगावर रॉकेल ओतून घेते आणि आम्हाला ब्लॅकमेल करते. मग माझ्या घरातले सदस्य होते. मग आम्ही गेलो थोडे दिवस बाहेर राहिलो. परत तिथे गेलो, ते लोकं काय आम्हाला घरात बसू देत नाहीये. त्याच्यावरूनच वाद वाढले. तर ते लोकं काय तिथून निघायला तयार नाहीयेत. मग कधी ते लोकं 5,00,000 मागतात, कधी 2,00,000 मागतात. आणि ही गोष्ट सुद्धा मी पोलिस स्टेशनला बोलली होती, की "सर तुम्ही चौकशी करा ना. मी जर बोलते तर त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. माझ्याकडे प्रूफ आहे ना. खूप मोठे-मोठे प्रूफ आहेत माझ्याकडे. आणि जरी मला काही झालं किंवा माझ्या फॅमिलीतल्या कोणत्याही सदस्याला काहीही झालं ना, हा मॅटर मी खूप जणांना सांगितलेलं ऑलरेडी. तर कुणी ना कुणी तर स्टँड घेईनच ना आमच्यासाठी. पण एक गोष्ट मला आश्चर्य वाटते, की मी परक्या सिटीत राहिली. परकी सिटी म्हणजे मुंबई. मला मुंबईने खूप काही दिलं. मला मुंबईने इज्जत दिली. सगळ्यात मोठी गोष्ट लोकं मुंबईला बदनाम करतात. मुंबईत मला खूप इज्जत मिळाली. हां, मला कामासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. मी 15-15 दिवस उपाशी राहिली किंवा 2-2 वर्ष माझ्याकडे चपलीलाच पैसे नसायचे. म्हणजे खूप खूप वाईट दिवस काढले. कधी माझ्याकडे पॅडला सुद्धा ₹40 नसायचे. म्हणजे खूप वाईट दिवस मी काढले. पण आहे मुंबादेवीवर माझा भयंकर विश्वास आहे. मला मुंबादेवीने दिलं, एवढं तरी दिलं, खूप नाही दिलं, पण एवढं दिलं, की मी घरच्यांच्या गरजा भागवू शकते. पण आता गेल्या वर्षभरापासून मी माझ्या होमटाउन गावी नियर बाय शिर्डी 28 किलोमीटर, 28 किंवा 30 किलोमीटर. तर हेच वाद चालू आहे. कारण हे लोकं 3दा-3दा फोन करायचे मला. दुसऱ्या लोकांना नंबर देतात. मग ते लोकं बोलतात, की "तुला जर काही पाहिजे असेल तर चल माझ्या संग लॉजवर चल, मी तुला देतो." नंतर दुसऱ्यांचे फोन येतात. मग ते म्हणतात, "मला भेटायला ये, मला तुला भेटायचंय." असं आहे, तसं आहे. मग ह्या लोकांना एवढं सुद्धा समजत नाही. एवढी माझी मोठी प्रोफाईल आहे Facebookला, Instagramला मी पब्लिक करून ठेवलेली आहे. मग यांना एवढं पण डोकं नाहीये का हिने का ठेवलं? त्याच्या कॅप्शनमध्ये मी काय ठेवलं? बायोमध्ये मी काय टाकलंय? मी आर्टिस्ट टाकले ना. कारण माझ्याकडे प्रूफ आहे ना. माझ्याकडे 3 अवॉर्ड आहेत घरामध्ये. माझ्या न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यू आहेत. एवढं पण समजत नाही का? तुम्ही कुणावर हात टाकताय. मग माझ्यासाठी फिल्म लाईन उतरेल. माझ्या सपोर्टला फिल्मलाईन उतरेल आणि मी फक्त एक फोन केला ना मुंबईमध्ये, मी अख्खी फिल्मलाईन माझ्यासोबत माझ्यासाठी गवाही द्यायला माझ्या गावात येणार. आणि हे लोकं एवढे माजलेत. दिवाळीपासून सलग 3 दिवस हे 5 ते 6 जण हत्यारं घेऊन आम्हाला मारायला इथे आले होते. आम्ही नियर बाय आले होते आणि आताही 1 तासापूर्वी माझ्या बहिणीला कमीत कमी 7 ते 8 कॉल आलेत. आणि ते लोकं बोलतायत, की आम्हाला तुमच्या घरी झोपायला यायचं. म्हणजे आजही त्या लोकांचा हा प्लॅन आहे. मग असंच जर होईल महाराष्ट्रामध्ये, रात्री-बेरात्री कुणी पण कोणालाही फोन कर म्हणजे रिलेटिव्हच आहेत ते लोकं घरी, की तुम्ही कुठे राहू शकता ना. तुम्हाला इथेच का? जातीचे भरपूर लोकं, जा त्यांच्या घरी. आणि तो व्यक्ती तुम्हाला फोन करेल ज्याच्याशी तुमचं 10 वर्षापासून बोलणंच नाहीये. जवळचेच नातेवाईक आहेत, पण त्या लोकांशी बोलणंच नाहीये. खूप वर्ष झाले. आणि ते सडनली तुम्हाला बरं त्यांना कसं काय माहिती? हे लोकांना माहिती आम्ही इथे नाहीयेत म्हणून बाहेरगावी होतो. नंतर इथे आलो हे कुणालाच माहिती नाही. खूप कमी लोकांना माहिती. मग यांनी सडनली फोन कसा काय केला? की तुमच्या घरी यायचंय म्हणून. मग तुमचा प्लॅनच आहे ना. म्हणजे एवढे बिनधास्त लोकं हे, की हे लोकं हत्यारं घेऊन फिरतात मारण्यासाठी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लाजिरवाणी गोष्ट. आणि मी खूप ठिकाणी मेल टाकलेले. मी शिंदे साहेबांना पण मेल टाकलाय. सीएम एकनाथ शिंदेंना मेल टाकलाय. टीका शिंदे भाऊंना पण मेल टाकलाय. पालकमंत्रींना पण मेल टाकलाय. खूप लोकांना मेल टाकलाय. आम्ही जितके बी जेवढं पण आपले जिथून मला असं वाटलं, की मला इथून हेल्प घ्यायला हवी, त्यांना पण टाकलाय. आणि आता मी उद्यापासून मी सरळ मुंबईला धाव घेणार आहे. पण मला माझ्या जीवाची भीती नाहीये. मी हे जे काही करते ना, मी माझ्या परिवारासाठी करते.
माझ्या आई आणि बहिणीसाठी. तर उद्यापासून मी मुंबईलाच कॉन्टॅक्ट करणार आहे. कारण माझ्या गावात माझं कुणी नाही. मला परक्या लोकांनी परक्या सिटीमध्ये मला खूप साथ दिली. माझ्या गावात माझं कोणी नाही. ठीक आहे, असो काही हरकत नाही. पण मी लहानाची मोठी इथेच झाली. त्यावेळी पण छिडकानी व्हायची, पण त्यावेळेस काय कमाई नव्हती. त्यावेळेस पण मी जॉब करायची, तर काय 2009 मध्ये हॉस्पिटल आहे. मी नर्सिंग इथेच केलं. लहानाची मोठी पण इथेच झाली. इथेच शाळेत शिकली, मराठी शाळेत, सरकारी शाळेत. आणि नर्सिंग पण इथेच केलं. जॉब पण केला. सगळं मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलला जॉब केलं मी, नगरला, पुण्याला आणि इव्हन माझ्या गावात सुद्धा. तर त्यावेळेस का ₹500-600 पेमेंट सॅलरी होती. त्या 500-600 रुपयामध्ये माणसाने काम करायचं, की घर चालवायचं, ते फार अवघड वाटायचं. मग एकटीवर जिम्मेदारी आली आई-बहिणीची. मग मी कधी पुण्याला गेली, मग माझे मित्र-मैत्रिणी भेटलेत मला. मग त्या लोकांनी मला मुंबईला घेऊन गेले. मग मुंबईला मी काम केलं. मला मुंबईला प्रॉब्लेम कमी नाही आले. मग साथ देणाऱ्यांची मला कमी नाही मिळाली. मी तेच बोलते ना, की हाच मॅटर आहे ना, मुंबईमध्ये घडूच शकत नाही. तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे, की अर्ध्या-अर्ध्याला रात्री हे लोकं फोन करतात. म्हणजे या लोकांमध्ये एवढी हिंमत आहे. यांना कानून कायद्याची भीती नाहीये. मग यांना असा कोणता सपोर्ट आहे? हे लोकं बिनधास्तपणे काहीही करायला रेडी आहेत. कोणता सपोर्ट या लोकांना? माझं तुम्हा लोकांना एवढंच म्हणणं आहे, की मी इंटरनल इन्फॉर्मेशन माझ्या बऱ्याच मित्रांना शेअर केलेली आहे, की जर मला काही झालं किंवा माझ्या परिवाराला काही झालं, की मी सडनली गायब झाली, तर तर कोण माझ्यासाठी समोर येऊन स्टँड घेणार? भरपूर लोकं आहेत. तर त्यासाठी म्हटलं आज लाईव्ह जाऊन मी सांगूनच देते. आता इतक्या दिवसापासून मी इग्नोरच करत होते, कारण बरेच इंटरनली लोकं आले होते. त्या लोकांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती, की नाही आम्ही सॉल्व्ह करतो. पण काय समोरची व्यक्ती ऐकत नाही ना. मी माघार घेते. मी शांतच बसलेली मी काही करतच नाहीये. हे लोकं काय पण ब्लॅकमेलिंग करतात, कधी काय मेसेज करतात, कधी काय पण चॅटिंग करतात, कधी कुणाला काही पण घाण-घाण बोलतात, कधी बोलतात हिचं लग्न झालेलं आहे. म्हणजे खूप घाण-घाण बोलतात. तर मग माझं म्हणणं एकच आहे, की तुम्ही कोर्टात याल किंवा पोलीस स्टेशनमध्ये याल ना, तुम्ही ते प्रूफ सोबत घेऊन या आणि कंप्लेंट तुम्हीच करा. मी नाही करणार. मी काहीच नाही करणार. हां, पण मी तिथे पोलिसांना येऊन मी विचारणार, की सर आमची एफ-आय-आर का घेत नाही? इथे एफ-आय-आर घेत नाहीये. मी खूप वेळा पोलीस स्टेशनला जाऊन आली. पोलीस लोकं हेच बोलतात, की आम्हाला अधिकार नाहीये. तर मला हेच विचारायचं, यांना जर अधिकार नाहीये घरगुती मॅटर सॉल्व्ह करायचे, तर मग कुणाकडे अधिकार आहे? कोणाकडे जायचं? तर लाईव्हवर यायचं हेच कारण होतं, की तिथून कुणाचाही सपोर्ट मिळत नाहीये. तर उद्यापासून मी माझी कर्मभूमी, जन्मभूमीपासून तर खूप अपमान म्हणजे मी सांगू नाही शकत, की एवढ्या 7-8 महिन्यात मी काय सोसलं. सांगू शकत नाही शब्दांमध्ये, की एक स्त्री मी, प्रत्येक स्त्री म्हणजे ती आजी जरी असेल ना, तिलाही इज्जत असते. कारण ती पण स्त्रीच आहे. तिने पण एका स्त्रीच्या उदरी पोटाने जन्म घेतला. तर इज्जत प्रत्येकाला असते. आणि कुणाच्याही कॅरेक्टरवर, कुणाच्या प्रोफाईलवर तुम्ही बोट उचलण्या अगोदर हा विचार करून घ्यायचा, की जर समोरच्यानी आपल्यावर बोट उचललं तर मग काय करायचं? ह्या लोकांना एवढ्या सुद्धा अकली नाहीयेत. आता बोलायला इथे लाईव्हमध्ये खूप काही बोलू शकते. माझ्याकडे एवढे मोठे-मोठे प्रूफ आहेत ना, हे लोकं ना कुठे जातील? आणि माझं Facebook, Instagram लोकांना दाखवतात. ठीक आहे, देखा बेटा, दाखव. माझी तर खूप इच्छा आहे दाखव. पण एवढं लक्षात राहू दे, की मला इथून जरी कुणाची मदत नाही मिळाली ना, मी मुंबईवरून घेणार आहे. आणि माझे सगळे मित्र-मैत्रिणी, फिल्म लाईनचे, इव्हन बाकी, मी सगळ्यांना इथे बोलवणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे, की हे लोकं माझ्याशी कसं वागतायत. कसं हे लोकं मला बदनाम करतात. कसं हे लोकं मला उकसवतात, की मी काही आत्महत्या करावी किंवा काही करावं. माझ्या जीवाचं बरं वाईट करून घ्यावं. म्हणून हे लोकं माझी बदनामी करतात. तर मी तसं काहीही करणार नाही. मी सुसाईड वगैरे काही करणार नाही. मी लढणार आहे. झाशीची राणी एकटी लढली होती इंग्रजांबरोबर. पण त्यावेळेस डिजिटल मीडिया नव्हता आणि सोशल मीडिया नव्हता सॉरी. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता आय थिंक. पण आता आहे. म्हणजे आपण सोशल मीडियावर जाऊन व्हिडिओ टाकला तर म्हणजे इथून मला हेल्प नकोय. मी जस्ट एक शेअर करते, की काय परिस्थिती आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुणे सोडून बाहेरच्या आउटसाइड सिटीमध्ये राहिलात, तर एका स्त्रीला बघून, एकटी स्त्रीला बघून लोकं काय-काय अत्याचार करू शकतात. बघा किती वाईट परिस्थिती आहे. तर तेच माझं सांगणं हेच आहे,
की कुणालाही काहीही झालं ना, आम्ही जरी मेलो, मी किंवा माझ्या फॅमिलीचे कुणीही कमी झाले, कुणी गायब झालं किंवा कुणालाही काही झालं ना, तर आमच्या पाठी आम्ही जरी मेलो ना, तर कुणी ना कुणी इथे येणार माझ्या गावात विचारायला. आणि एक जण नाही, मी खूप जणांना सांगून ठेवलेलं. चला मित्रांनो, जय श्री कृष्ण.